चला आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या अंड्याची भाजी. अशी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे, छान लागते. पहिला अंडी बॉईल करून घ्यायची, उकडून घ्यायची आणि त्याची सालं सगळी काढायची आणि नंतर ते असे कट करून घ्यायचे तुरीने. आपल्याला जसे मोठे काप हवे आहेत, बारीक हवे, जसे तुम्हाला साईज हवी तसे तुम्ही कट करून घ्यायचे. मी असे बारीक बारीक कट करते. असे सगळे अंडे आपण आता ही कट करून घेतले आणि हा जो पिवळा बलक आहे तो मी अख्खाच ठेवला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अर्धे पण करू शकता, पण मी अख्खाच ठेवले कारण ते तुटतात म्हणून. त्यानंतर तेल गरम करायचं आणि त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला परतून झाला की बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो थोडासा परतवायचा आणि टोमॅटोमध्ये लगेच आपण मीठ घालणार आहोत, कारण मीठ घातल्यावर टोमॅटो लवकर मऊ होतो. आता मीठ घालून थोडंसं परतवायचं आणि आता आपण ह्याच्यात सगळे मसाले घालणार आहोत. आता ह्यात मी लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला आणि थोडा कांदा लसूण मसाला, हे सगळे मसाले मी घातले. मसाले घातल्यानंतर हे परत चांगलं परतून घ्यायचं, झाकण लावायचं त्याला आणि चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. बघा आता आपले हे चांगलं तेल सुटले, चांगला हा मसाला आपला तयार झाला आहे. आता ह्याच्यानंतर आपण जी अंडी उकडून जी कट केली होती, आता हे अंडे ह्याच्यामध्ये घालायचे ह्या मसाल्यामध्ये आणि चांगलं हे परत एकदा परतवून घ्यायचं. पण त्यानंतर ह्याच्यावर झाकण लावून चांगलं ह्याला वाफ येऊ द्यायची. थोड्या वेळ आपल्याला हे वाफेवर ठेवायचं आहे. बघा आता ह्याला वाफ आल्यावर आता तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ही अशी भाजी सुक्की पण ठेवू शकता, नाही तर आपल्याला थोडा रस्सा हवा असेल तर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून परत ह्याला थोडंसं उकळ काढायची. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं ठेवू शकता. आता मला थोडंसं रस्सा हवा आहे म्हणून मी ह्यात थोडंसं पाणी घातलं आहे. हे बघा अशा पद्धतीने पाणी घालून परत थोडंसं वाफ काढली. आता हे अशा पद्धतीने आपली ही अंड्याची भाजी झाली तयार. नक्की करून पहा, वेगळी पद्धत आहे आणि छान लागते ही अशी अंड्याची भाजी. आणि वरून आता आपण ही कोथिंबीर घालणार आहोत. नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ही भाजी ती नक्की कमेंटमध्ये सांगा.